जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता, दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला केला, या हल्ल्याची अगदी थरकाप उडवणारी दृश्य आता साम टीव्हीवरती आपण पाहू शकतोय। या हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झाले। पहलगाममध्ये पोलिसांच्या गडवेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केलाय। त्याचा आवाज आपण या दृश्यांमधून ऐकू शकतो। కొండి కొండి వెరీ కొండి तर या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा अगदी पहिला फोटो समोर आलाय। पठाणी सूट घातलेल्या दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र दिसतात। दहशतवाद्यांनी काही पर्यटकांना पॅन्ट काढायला सांगितली आणि नंतर त्यांच्यावरती गोळ्या झाडल्याची भयानक अशी माहिती समोर आली आहे। ज्याने पहलगाम मध्ये मिनी स्वित्झर्लंड ज्या ठिकाणाला म्हणतो त्या ठिकाणी जात पर्यटकांवरती बेछूट गोळीबार केलाय आणि 28 जणांना ठार केलंय। त्याच सगळ्या दहशतवाद्यांपैकी हा एक दहशतवादी दिसतोय। खरं तर पाठमोरा त्याचा हा फोटो असला तरी त्याची एकंदरीत आपण त्याच्या हातातलं शस्त्र पाहतोय, त्याची वेशभूषा पाहून आपण पाहू शकतोय की हा किती क्रूर असणार आहे आणि किती क्रूरतेनं त्याने या पर्यटकांना संपवलंय। पहलगाम मधील दहशतवाद्यांचं स्केच सुद्धा जारी करण्यात आलंय। सगळ्यात मोठी बातमी आताची आपण पाहतोय साम टीव्हीवरती, ती म्हणजेच पहलगाम मध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांचं स्केच आता समोर आलेलं आहे। याच दहशतवाद्यांनी गोळीबार करत अनेकांचा जीव घेतलेला आहे। सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचं स्केच जारी करण्यात आलंय आणि तेच स्केच आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवरती सध्या पाहतोय। एक पाठमोरा फोटो एका दहशतवाद्याचा, तर दुसरीकडे आपण त्यांचे चेहरे कसे असतील या संदर्भातलं स्केच पाहतोय। ज्यांनी त्यांना बघितलंय त्या प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून हे स्केच काढण्यात आले। पहलगाम मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजेच हल्लेखोरांच्या शरीरावरती कॅमेरे बसवलेले होते। सगळ्यात मोठी बातमी, हल्लेखोरांच्या शरीरावरती कॅमेरे बसवलेले होते आणि त्यांनी हल्ल्याचं शूटिंग सुद्धा केलं होतं। दहशतवाद्यांनी आधी पर्यटकांना एकत्र केलं, त्यांची ओळख परेड केली आणि त्यानंतर गोळीबार केला। दहशतवादी राजौरीवरून पहलगाम मध्ये दाखल झाल्याची ही माहिती मिळते। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। एका दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे गोळीबार करण्यात आलाय, तर दुसरीकडे आपण श्रीनगर मधली संपूर्ण दृश्य पाहतोय। या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय स्थानिकांकडून। दर्दनाक घटना है, दर्दनाक घटना है देश के लिए। क्या कहेंगे? पुतला दहन किया है, पुतला दहन करा है उनका। उन्होंने घटना ऐसी करी है कि उनका पुतला दहन होना चाहिए। हाँ, कड़ा विरोध है उनका। होनी चाहिए। क्या कहेंगे जो हमला हुआ है उसको लेकर? तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी पीडितांची भेट देखील घेतलेली आहे। कालपासून गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये आहेत आणि याच ठिकाणी पीडितांची त्यांनी भेट घेतली आहे आणि या भेटी दरम्यान शहांसमोर अगदी या सगळ्या पीडितांनी टाहूच फुटला। पीडितांची विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न यावेळी शहांनी केलाय। ती दृश्य आपण पाहतोय। सांत्वन देण्याचा प्रयत्न अमित शहांनी केलाय, पण याच वेळी त्यांनी शब्दही दिलाय की हे जे कोणी दहशतवादी आहेत त्यांना सोडणार नाही, कडक कारवाई केली जाईल। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि त्यात महाराष्ट्रातले 6 जण होते। डोंबिवलीचे 3, पनवेलचा 1, तर डोंबिवलीचे जे 3 होते ते अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी अशी या तिघांची अनुक्रमे नाव आहेत। तर पनवेलच्या दिलीप देसलेंचाही यात मृत्यू झालेला आहे। पुण्याचेही 2 जण जे आहेत त्यांचा यात मृत्यू झालाय, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे।
तर 6 जण जे आहेत महाराष्ट्रातले त्यांचा मृत्यू झाला. यातले डोंबिवलीतले अतुल मोने आहेत. डोंबिवलीचेच त्यांचेच मित्र संजय लेले आहेत. तर या दोघांचे तिसरे मित्र म्हणजेच हेमंत जोशी हे तिघेही डोंबिवलीतून जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते. आणि पुण्यातून संतोष जगदाळे हे देखील आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी गेले होते. आणि त्यांच्यासोबत कौस्तुभ गणबोटे हे देखील पुण्यातूनच हे दोन्ही कुटुंब एकत्र जम्मू काश्मीर फिरायला गेले होते. तर पनवेलचं देसले कुटुंब सुद्धा होतं. यात दिलीप देसलेंचा मृत्यू झालेला आहे. माणिक पाटील आणि सुबोध पाटील अशी सुद्धा काही नावं समोर येते जे जखमी झालेले आहेत. महाराष्ट्रातले पर्यटक आहेत. तर एस बालचंद्रा आणि अश्विनी जगदाळे हे देखील जखमी असल्याचं कळत आहे. सोबतच प्रगती जगदाळे आहेत, शोभित पटेल आहेत आणि तिलक रूपचंदानी हे देखील महाराष्ट्रातून फिरायला गेले होते आणि ते आता त्या ठिकाणी अडकले आहेत, जखमी आहेत अशी माहिती आहे. या दहशतवादी हल्ल्याला भारत करारा जबाब देणार आहे. सैन्याच्या तीनही दलांना आता अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. LOC काश्मीरमध्ये इंडियन आर्मी हाय अलर्ट वरती आलेली आहे. नौदल आणि वायुदलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले. तर CDS आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर सैन्य दल आता अलर्ट मोड वरती आल्याचं कळत आहे. एकंदरीतच मोठ्या हालचाली आता होत आहेत. भारत नेमका कुठला मोठा निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडीची अपडेट घेत आहेत. गृहमंत्री संरक्षण मंत्री त्या ठिकाणी पोहोचलेत, प्रत्येक अपडेट ते घेत आहेत. आणि अशात आता नौदल आणि वायुदलाला सुद्धा अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. CDS आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर सैन्य दल आता अलर्ट मोड वरती आलेलं आहे. करारा जबाब भारत देणार हे मात्र नक्की. काल अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडली. अतिशय वेदनादायक संपूर्ण भारतीयांसाठी ही घटना आहे. जे पर्यटक अगदी आनंदाने त्या ठिकाणी गेले होते, काश्मीर बघायला गेले होते, भारतावरचं नंदनवन स्वर्ग पाहायला गेले होते, त्याच ठिकाणी मात्र त्यांचा अंत झालेला आहे. आणि त्यामुळेच आता ही अतिशय वेदनादायक घटना असून संताप व्यक्त केला जातोय. आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल, काय सांगाल, भारत नेमकं कशा प्रकारे जबाब देण्याच्या तयारीत आहे? खरं पाहिलं तर ज्या वेळेस ही घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अलर्टवरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा ही घटना घडली त्या घटनेनंतरच लगेच CDS आणि संरक्षण मंत्री या दोघांची बैठक झाली. आणि या बैठकीनंतर जे तिन्ही दल आहेत आपले भूदल, वायुदल आणि नौदल या तिघांनाही अलर्ट देण्यात आला आहे. ह्या तिन्ही दलांना अलर्ट राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी स्वतः गृहमंत्री अमित शहा ऑन स्पॉट पोहोचलेले आहेत. त्या स्पॉटवरची नेमकी परिस्थिती काय आहे ते जाणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तिथले जे पीडित आहेत त्यांच्याशी देखील त्यांनी तिथं संवाद साधलेला आहे. तिथली परिस्थितीचं संपूर्ण माहिती जी आहे ती घेतलेली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या स्वरूपाची माहिती जी आहे ती घेतल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे. त्यांनी NSAचे चीफ अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. त्यामुळे आता उच्च स्तरावरती या संपूर्ण बैठका चर्चा ज्या आहेत ते होत आहेत आणि भारतीय सैन्याला जे आहे ते अलर्टवर ठेवलेलं आहे. त्यामुळे आता या जी घटना घडलेली आहे, जे दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे भारतावरती, या हल्ल्याचा बदला भारत घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील कळतंय. धन्यवाद विशाल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे. खरंच या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे आणि याचा उत्तर देणं तर गरजेचं आहे. भारत तसंच उत्तर देईल अशी अपेक्षा आहे आणि भारत सरकार त्याच पद्धतीने आता प्लॅनिंग करताना दिसतंय. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे ट्रॅव्हल्स आणि एजंट्सनाही मोठा फटका बसलेला आहे. बुकिंग रद्द करण्यासाठी अनेक पर्यटकांचे फोन येत आहेत. दरम्यान पर्यटकांच्या इच्छेनुसारच काश्मीर बुकिंगचा निर्णय घेणार असं आता महाराष्ट्र टूर ऑपरेटर्सकडून सांगण्यात आलेलं आहे. ज्यांना बुकिंग रद्द करायचे आहेत त्यांनी रद्द करा आणि ज्यांना काश्मीरला जायचं आहे त्यांच्या बुकिंग्स घेऊ असं स्पष्टीकरणच महाराष्ट्र टूर ऑपरेटर्सनं दिलं आहे. महाराष्ट्रातले काही पर्यटक सुद्धा या ठिकाणी गेले होते आणि त्याच ठिकाणी डोंबिवलीतून 3 जण गेले होते. डोंबिवलीच्या मावस भावांसाठी काश्मीरची ही सहल अखेरची ठरली आहे.
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी अशी या तिघांची नावं आहेत. दहशतवाद्यांनी या तिघांचाही गोळीबारात खात्मा केलाय. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेत ठाकूरवाडी भागात राहत होते. मोने आपली पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाममध्ये गेले होते. तर अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ इथल्या कार्यशाळेमध्ये विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. अतुल मोने यांच्यासोबत डोंबिवलीचेच हेमंत जोशी आणि त्यांचे मित्र संजय लेले हे देखील गेले होते. एका गटानं हे सगळे जण गेले होते आणि त्यांचा सुद्धा दहशतवाद्यांनी खात्मा केलेला आहे. संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते आणि त्याच ठिकाणी त्यांचा बंगला सुद्धा होता. संजय लेले हे वा जोशी शाळेचे विद्यार्थी होते. मनमिळावू स्वभावाचे संजय लेले नोकरी करत असल्याची माहिती आहे. तर पहलगाम हल्ल्यात ठार झालेले अतुल मोने यांचे अत्यंत जुने मित्र म्हणजेच राजू गुप्ता. या राजू गुप्तांनी मोनेंबाबत आठवणी दाटून त्यांना आल्या. 25 वर्ष जुनी मैत्री होती. मित्राच्या अचानक जाण्यानं खूप वाईट वाटतंय असं ते म्हणाले. आम्ही रेल्वेत होतो संगतीच काम करायला. 99 पासून आम्ही संगतीच काम करतोय. तो SSC पोस्टवर होता तो तिथे सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून परळ वर्कशॉपला सेंट्रल रेल्वे. हे माहिती होता की तो फिरायला चालला आहे. त्याची एक मुलगी आहे 11वीची एक्झाम दिली होती, सुट्टी झाली होती म्हणून तो फिरायला गेला होता फॅमिलीसमोर. तर डोंबिवलीच्याच हेमंत जोशींचा सुद्धा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. हल्ल्याची बातमी समजताच हेमंत जोशींच्या मित्रांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे स्टेटस पाहिले. मोबाईलवरती तुम्ही सुखरूप आहात का असा मेसेज सुद्धा पाठवला. पण या मेसेजला उत्तर आलंच नाही, कारण मेसेज पोहोचलेच नाही. मुलाची 10वीची परीक्षा झाल्यानं हेमंत जोशी हे काश्मीरला फिरायला गेले होते. मात्र तोच त्यांचा शेवटचा प्रवास ठरलाय. हेमंत जोशींच्या मित्रांना अगदी अश्रू अनावर झालेत. दहशतवाद्यांच्या गोळीनं आमचा मित्रही रावलाय. देशात आम्ही सुरक्षित आहोत का आणि सरकारने यावर ताबडतोब ऍक्शन घ्यावी अशाच तीव्र भावना ज्या आहेत त्यांचे मित्र व्यक्त करतायत. मोने त्यांच्यासह संजय लेले व हेमंत जोशी अशा तिघांची नावं आहेत. आपण सध्या आहोत हेमंत जोशी यांच्या घराच्या इथे उभे आहोत. आमचा एक म्हणजे ॲज अ फॅमिली मेंबर तो आहे आमचा शेजारी. माझा सोसायटी मेंबर होता, तो सेक्रेटरी होता इकडचा. लास्ट 5 इयर्सपासून कधी सोसायटीचं काय काम असेल तर मी आणि तो नेहमी जायचं एकत्र कुठलंही काम असेल तर मला तो खूप जास्त शॉकिंग आहे की म्हणजे एकदम असं अरे कालपर्यंत आपलं होतं तो आणि आज नाही. आम्ही सेफ आहो का आपल्या कंट्रीमध्ये ते एक प्रश्न येतो की आम्हाला आता म्हणजे फिरायला जायचं आहे तर पुढे आता ते काश्मीरमध्ये जायचं की नाही जायचं, तिथे सेफ आहे म्हणजे गेले तिथे काय होणार. टोटली अनप्रिपेअर्ड कॉमन मॅनला तुम्ही मारताय हे एकदम म्हणजे धक्कादायक. आपण जे काश्मीरला ह्या सुट्ट्यांमध्ये मुलांची सुट्टी असते त्यावेळेला आपण फिरण्यासाठी जातो, तर आणि असं होणं हे फार धक्कादायक आहे. तर त्यावरती सरकारने ताबडतोब ॲक्शन घ्यावी ही आमची विनंती आहे सरकारला. कॅमेरा पर्सन नितीन खरातसह अभिजित देशमुख, डोंबिवली. तर या देशामध्ये फिरण्यासाठी तरी आपण सुरक्षित आहोत का असाच प्रश्न आता हे सगळेजण विचारतायत. फिरण्यासाठी गेले आणि त्यानंतर परतलेच नाही, ही जी भावना आहे ती अतिशय दुःखद भावना आहे. आणि आपला एकत्रित रोज ज्याच्यासोबत वावरतो असा मित्र गेल्यामुळे नेमकं काय या सगळ्यांच्या मनात दुःख दाटून आलं असेल याचा विचार करणंही अगदी विचारही याचा केला जात नाही. तर काश्मीरमध्ये पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ आता मनसे आक्रमक झाली आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर तोंडावरती काळ्या फिती लावून मनसेनं आंदोलन केलेलं आहे. घोषणा पुरे झाल्या. आता पाक पुरस्कृत दहशतवाद मोडून काढा अशाच घोषणा मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या. धर्म त्यांना विचारला आणि अत्यंत निर्घृणपणे
त्यांची हत्या केलेली आहे. या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आज काळ्या फिती लावून या सर्व जो दहशतवादी हल्ला झाला, भ्याड दहशतवादी हल्ला झाला, त्याचा निषेध करण्यासाठी ते जमलो. ईट का जवाब पत्थर से देंगे, उसी की भाषा में जवाब देंगे वगैरे सगळं खूप सांगून झालं. त्यामुळे सरकारने कठोरात कठोर पावलं उचलून हा जो पाक पुरस्कृत दहशतवाद आहे हा याचा कायमस्वरूपी बिमोड करावा अशी आम्ही मागणी करतो. एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजेच मृत्यू ज्यांचा झालाय त्या सगळ्या पर्यटकांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर झाली आहे. जम्मू काश्मीर सरकारकडून 10 लाखांची मदत दिली जाणार आहे आणि त्याचीच घोषणा करण्यात आलेली आहे. पहलगाममध्ये भ्याड हल्ला झाला, यात 28 जण आतापर्यंत ठार झाल्याची माहिती आहे आणि या सगळ्या मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जम्मू काश्मीर सरकार करणार आहे. येतोय बुलढाण्याकडे, कारण बुलढाण्यातील 5 पर्यटक सुद्धा पहलगाम मध्ये गेले होते आणि त्याच ठिकाणी आता ते अडकलेत. हे 5 जणांचं कुटुंब गोळीबाराच्या वेळी हॉटेलमध्ये होतं. बाहेर पडणार तेव्हाच अगदी हॉटेल मालकानं त्यांना थांबवलं आणि गोळीबार झाल्याची त्यांना माहिती दिली. या 5 जणांपैकी 3 पुरुष आहेत, 2 महिला आहेत आणि आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती आहे. बुलढाण्याच्या ऋषभ जैन यांच्या कुटुंबाबद्दल आपण बोलतोय आणि जैन यांनी साम टीव्हीला एक्सक्लुसिव्ह बातचीत त्यांनी केलेली आहे. नेमकं काय परिस्थिती आहे सांगितलंय, पाहूयात ते काय म्हणाले. 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग, गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो. काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू. 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग तर पुण्यातले सुद्धा 2 पर्यटक जे होते त्यांना आपला जीव गमवावा लागलाय. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे अशी या दोघांची नावं आहेत. दोन्ही कुटुंब हे कमिन्स कंपनीतील आपल्या मित्रपरिवारासह 3च दिवसांपूर्वी काश्मीर सहलीला गेले होते. दुपारी ते पहलगाम पाहण्यासाठी गेले आणि अचानकच त्यांच्यावरती दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी जगदाळे यांची मुलगी आसावरी हिच्या समोर नाव विचारत त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि यात जगदाळे यांचा मृत्यू झालाय. जगदाळे कुटुंबीय कर्वेनगरमध्ये राहतात. गोळीबार झाला तेव्हा जगदाळे यांची पत्नी प्रगती आणि गणबोटे यांची पत्नी संगीता अगदी थोड्याच अंतरावरती होत्या. या घटनेनं मात्र आता आसावरी सोबतच या दोघी सुद्धा जबर मानसिक धक्क्यातून जात आहेत. त्यांच्यासोबतचे इतर पर्यटक सुद्धा हातरून गेलेत.